मुंबई नासिक हाईवे महामार्ग पर जगह जगह हुए खड्डे तथा पड़गा टोल नाका के लग के सर्विस रोड को दुरुस्त करने तथा विभिन्न मांगों को लेकर आज दिनांक 17 जुलाई 2025 को टोल नाका के विरुद्ध शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना तथा अनेकों सामाजिक संगठनों द्वारा एक विशाल मोर्चा निकाला गया और राज्य महामार्ग व भिवंडी तहसीलदार तथा संबंधित अधिकारियों को लिखित पत्र देकर इन सभी समस्याओं को जल्द से जल्द समाधान करने की मांग की और जब तक इन सभी समस्याओं का समाधान नहीं होता है तब तक टोल नाका बंद करने की भी मांग की। इस विशाल मोर्चा में मुख्य रूप से शिवसेना उपनेते विश्वासजी थले, मनसे जिला अध्यक्ष थाने पालघर अविनाश जाधव, शिवसेना उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, मनसे प्रदेश उपाध्यक्ष डीके महात्रे, शिवसेना संपर्क प्रमुख भिवंडी लोकसभा साईनाथ तारे मामा, मनसे संघटक थाने ग्रामीण मदन अन्ना पाटिल, शिवसेना थाने जिला अध्यक्ष कुंदन पाटिल, शिवसेना कल्याण जिला प्रमुख अल्पेश भोईर, शिवसेना जिला प्रमुख भिवंडी शहर मनोज गगे, शिवसेना उप तालुका प्रमुख इरफान घुरे, मनसे उप जिला अध्यक्ष ग्रामीण भारत पाटिल, शिवसेना तालुका प्रमुख करसन ठाकरे, मनसे अध्यक्ष भिवंडी तालुका विकास जाधव, शिवसेना उप जिला प्रमुख तुलसीराम पाटिल, शिवसेना भिवंडी विधानसभा संपर्क प्रमुख हनुमान पाटिल, शिवसेना भिवंडी विधानसभा प्रमुख महादेव घाटाल, कृष्णा वाकड़े, शिवसेना तालुका सचिव राजेंद्र काबाड़ी, शिवसेना तालुका संघटक पंकज घरत, शिवसेना उप जिला प्रमुख भिवंडी कविता भगत, शिवसेना तालुका संगठिका फसीताई पाटिल, शिवसेना तालुका सचिव भावना ढमने सहित भारी संख्या में शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना तथा विभिन्न संगठनों के कार्यकर्ता और पदाधिकारी उपस्थित थे। सभी लोगों ने टोल नाका के विरुद्ध जमकर नारेबाजी की और टोल नाका बंद करने की मांग की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस संपूर्ण कार्यक्रम का नियोजन शिवसेना उप जिला प्रमुख प्रकाश भोईर, मनसे जिला अध्यक्ष भिवंडी लोकसभा शैलेश बिड़वी, शिवसेना उप तालुका प्रमुख रघुनाथ पाटिल, मनसे सचिव भिवंडी विधानसभा तथा सरपंच पड़गा रविंद्र विशे, शिवसेना पड़गा शहर प्रमुख संजय जाधव, मनसे उप तालुका अध्यक्ष गुरुनाथ मते, शिवसेना पड़गा शहर सरचिटनीस संजय पटेल, मनसे उप तालुका अध्यक्ष नीलेश पाटिल, शिवसेना उप तालुका प्रमुख संजय वाड़घड़े, मनसे विभागीय अध्यक्ष पड़गा प्रताप विशे, शिवसेना उप तालुका प्रमुख दिनेश पाटिल, मनसे बोरीवली विभागीय अध्यक्ष सदानंद गोडले, शिवसेना विभाग प्रमुख भास्कर माली, मनसे पड़गा शहर अध्यक्ष गुरुनाथ मोरे, चेयरमैन तलवली सहकारी सेवा सोसाइटी के काशीनाथ शेलार, माजी सरपंच भदाने राजाराम कथोड़े, सल्लागार आमने एडवोकेट संदीप जाधव द्वारा किया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। प्रकल्प संचालक नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया नाशिक, आपल्या सर्व ज्या मागण्या आहेत त्याच्या सगळ्या मागण्यांबद्दलचा आम्हाला विस्तृत मीटिंग पण झाली आपली, त्याच्याबद्दल बोलणंही झालेलं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे मेंटेनन्सचे जे ऍक्टिव्हिटीज जे आहे, जे कामं जे बाकी आहे ते लवकरात लवकर आठवडा 2 जे मेंटेनन्सच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे, टेम्पररी मेंटेनन्सच्या ऍक्टिव्हिटी आपल्या जे आहे ते 10 ते 15 दिवसात आपण कम्प्लीट करू आणि पावसाचं कंडिशन बघून त्याच्यावरती पीटी करायचं किंवा जे पावसाशी रिलेटेड आहे जसं स्पेल भेटेल महिनाभरात वगैरे त्या गोष्टी ते कम्प्लीट होतील। ज्या नवीन कन्स्ट्रक्शनच्या ज्या मागण्या आहेत, सर्व्हिस रोड म्हणा, अंडरपास म्हणा, ते आम्ही प्रशासनाला मी ऑलरेडी काही त्याच्यामध्ये पाठवलेले आहे, अजून तुमच्या दुरुस्ती करून त्याच्यामध्ये ऍड करून तेही पाठवत आहे 1-2 दिवसात। चालेल, एक आपण एका मीटिंग लावू आणि त्याच्यामध्ये पण आपण जे जे आमच्या ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत, जे आम्ही पाठवत आहोत प्रपोजल्स वगैरे, ते आम्ही साहेबांना आपण ब्रीफ करू आणि लवकरात लवकर मी आमच्या दिल्ली हेडक्वार्टरवरून ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करेल आणि होईलच शक्यतो। आश्वासनं दिलेली आहेत, पण हे जे आंदोलन आहे ते आश्वासनावर आज संपणार नाहीये। जोपर्यंत जिल्हाधिकारी साहेबांच्या दालनामध्ये
आपली योग्य तशी बैठक आणि योग्य तसा निर्वाळा होत नाही तोपर्यंत टोल नाका चालू करायचा नाहीये, फास्टॅग चालू करायचा नाहीये, ही विनंती आहे आपल्याला. मीटिंग नक्की होईल, त्याच्याकडे जे गोष्टी आहेत ते आपण नक्की सांगू. आपल्या सर्व भावना पोचणे या दरम्यान ज्यांचा जीव इथे गेलेला आहे त्यांच्या मनामध्ये आणले की आमच्या भावना अधिकाऱ्यांच्या समोर पोचणाऱ्यांच्या समोर मांडतो. सर मला लाज वाटते का? 2 वर्ष झाले ही गोष्ट अपघात झालेला आहे आणि 2 वर्ष अजून तुम्ही करतात. मला लाज वाटत नाही? तुम्हाला वाटत तर मग तुम्ही रेसिग्नेशन द्या, दुसरे कोणाला बसवा. तुमचे तर ऑपरेटिव्ह नाहीये आणि तुम्ही उभे असे म्हणजे हॅट्स ऑफ टू यू. 2 वर्षामध्ये तुम्ही काहीच काम केलं नाही. नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी त्यांनी या ठिकाणी आपल्या मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे. शहापूर तालुक्यातील काही मागण्या आहेत, निवेदन घ्यावं आणि त्या कामाची पूर्तता करावी. प्रशासनाला विनंती आहे, टोल नाक्यावरील ज्या फास्टॅगच्या मशीन आहेत त्या कृपया बंद ठेवा. या संपूर्ण निवेदनामध्ये आपली प्रमुख मागणी अशी आहे की हा ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात त्यांनी आढावा बैठक घेऊन किती पूर्ण केल्या, किती पूर्ण करायच्या त्या सगळ्यांची माहिती त्यांना द्यायची आहे. आपण सर्वांनी पाहिलंय सकाळी 10 वाजल्यापासून शिवसेना, मनसे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष शिवाय सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून या पडघा टोल नाक्याच्या संदर्भातलं अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन, सामान्यांच्या भावना दाखवणारं आक्रोश स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी झालं. गेली 17 वर्ष एकाच मुद्द्यावरती विविध मागण्या सातत्यानं या ठिकाणच्या नागरिकांकडून, परिसरात वाहतूक करणाऱ्या लोकांकडून केल्या जातात. मात्र खेदाची गोष्ट अशी आहे की कोणत्याही प्रकारची मलमपट्टी या रस्त्यावर झाली नाही. अतिशय साध्या आणि योग्य स्वरूपाच्या अशा मागण्या, न्याय मागण्या या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मांडल्या. आपल्याला माहिती आहे की टोल नाका जर झाला तर टोल नाक्याच्या बाजूला सर्व्हिस रोड असणं अपेक्षित आहे, तो योग्य असला पाहिजे. अशा प्रकारची तरतूद या बाजूला आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर शौचालय आणि मुतारींची सोय असली पाहिजे, ही एक मागणी, आणि ते स्वच्छ असले पाहिजे, ही मागणी सुद्धा आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी केली. ज्या ठिकाणी गावं आहेत आजूबाजूला त्या ठिकाणी अंडरपास देणं गरजेचं आहे, पण या ठिकाणी अंडरपास सुद्धा दिलेले नाही आहेत. रस्त्यांवर मोठ्या मोठ्या प्रकारचे खड्डे पडलेले आहेत. टोल नाका आणि ज्या ठिकाणी अपघात होतात अशा अपघाताच्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी सातत्यानं ॲम्ब्युलन्सची सोय आणि फायर ब्रिगेडची गाडी असणं आवश्यक आहे, मात्र तेही आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि अनेक निरपराध निष्पाप लोकांचे जीव या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या 17 वर्षामध्ये गेलेले आहेत. आमचा सगळ्यांचा सवाल आहे, हा सवाल शिवसेनेचा आहे, सवाल मनसेचा आहे, सवाल जनसामान्यांचा आहे की अजून किती दिवस सरकार असे निष्पाप आणि निरपराध लोकांचे बळी घेणार आहे. हे बळी घेणार तुम्ही थांबवणार आहात की नाही? आणि या संदर्भातला हा आक्रोश आंदोलन झालं. आतापर्यंत सगळ्यांना पत्रव्यवहार करून प्रोटोकॉल प्रमाणे शांततामय मार्गाने हे आंदोलन केलं गेलं. या आंदोलनासाठी शिवसेना आणि मनसे या पक्षातले महत्त्वाचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते. आपण पाहिलं की या आंदोलनाची सांगता होताना निवेदन सगळे शासकीय महत्त्वाचे अधिकारी यांनी घेतलं. आमची सगळ्यांची मागणी आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी असेल, राष्ट्रीय महामार्ग असेल, राज्य महामार्ग असतील, या संदर्भातले PWDचे अधिकारी असतील, सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे या संदर्भातली तात्काळ मीटिंग लावली पाहिजे. जोपर्यंत मीटिंग होत नाही तोपर्यंत टोल नाक्यावरची फास्टॅगची वसुली बंद झाली पाहिजे, हे टोल नाके बंद झाले पाहिजेत, ही मागणी घेऊन आज हे आंदोलन या ठिकाणी केलं गेलं. अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिले? अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं, आपण सगळ्यांनी पाहिलं, आपल्या कॅमेऱ्यामध्येही ते कैद झालेलं आहे की येत्या 10 ते 15 दिवसात ज्या नॉमिनल
आपल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आहेत त्या नॉमिनल सुविधा 10 ते 15 दिवसामध्ये करून देणार, विशेषतः खड्डे भरण्यासारखा प्रकार असेल, रस्त्याची दुरुस्ती असेल, या संदर्भातलं 10 ते 15 दिवस. मात्र अंडरपासची जी आपली मागणी आहे तर अंडरपास काही 10 ते 15 दिवसात होणार नाही. त्यासाठी त्यांनी 1 महिन्याची मुदत मागितली, कारण त्यांना वरून त्याची परमिशन घ्यावी लागेल. आमचं हे म्हणणं आहे की नॅशनल हायवे ऑथॉरिटी ज्यावेळेला टोल नाका निर्माण करते त्यावेळेला टोल नाकाच्या आदर्श गाईडलाईन मध्ये आम्ही केलेल्या मागण्या आहेत. असं असताना सुद्धा या आदर्श गाईडलाईन प्रमाणच्या मागण्यांनुसार जर आम्हाला झगडावं लागत असेल तर आज सरकार करतोय काय, आज या ठिकाणचे प्रशासन करतं काय, या ठिकाणचे लोकप्रतिनिधी विशेषतः आमदार जे घमेले आणि फावडा घेऊन रस्ता दुरुस्त करायला लागतात त्यांनी अधिकाऱ्यांना वचक ठेवून काम करून घेतलं पाहिजे, ही जनसामान्यांची अपेक्षा आहे. आणि त्या माध्यमातून काम करून घेणं यासाठी या अधिकाऱ्यांनी आपल्याला सगळ्यांनी शब्द दिलेला आहे आणि लवकरच जिल्हाधिकारी महोदयांकडे बैठक होईल. यानंतर तुमचं जे आता शांतते आंदोलन असंच होणार आहे का, याच्या आंदोलनाचं स्वरूप बदलणार? स्वरूप बदलणार. सन्मान्य थळे साहेबांनी आपल्याला सांगितलं स्वरूप बदलणार, पण हे बदल होण्याच्या पूर्वी सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्याकडे आमच्या रास्त मागण्या या मांडल्या जातील आणि त्यावर त्या ठिकाणाहून आम्हाला, कारण ही ती हायेस्ट ऑथॉरिटी आहे आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी महोदय, त्यामुळे त्या मागण्या जर मान्य करून आम्हाला दिल्या तर मग टोल नाका जो आहे तो आम्हाला कुठेही शांततामय मार्गाचा भंग करायचा नाही. मात्र ज्या न्याय मागण्या आहेत, ज्या सत्याच्या मार्गाने आहेत, ज्या जनसामान्यांच्या हिताच्या आहेत, आदर्श गाईडलाईन यांचा उल्लेख आहे, त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर वेळकाढूपणा केला, याच्या पुढे जर टाळमटाळ केली, याच्या पुढे ठेकेदारांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर मात्र शिवसेना आणि मनसे स्टाईल खटाक आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही.